उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा स्टॅम्प पेपरचा दाखला देत जनतेला आश्वासन दिलंय। तुम्ही आशीर्वाद द्या, पुढची 5 वर्ष वीज माफी नाही दिली तर पवारांची औलाद सांगणार नाही अशी थेट ग्वाहीच अजित पवारांनी दिलेली आहे। नाशिकच्या कळवणमध्ये आयोजित जाहीर कार्यक्रमात अजित पवार बोलत होते। विरोधक खोटे आरोप करत असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले। त्याचबरोबर डीपीडीसीच्या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील वीज बिल माफीचा GR काढला असून पुढील 5 वर्ष शेतकऱ्यांना 1 रुपया हे वीज बिल देखील येणार नसल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। महाले सरपंच मांदा तुळशीरामजी महाले एवढी चांगली वीज माफीची योजना आणली। आता आमचे विरोधक काय म्हणतात, हा निवडणुका जवळ आल्या म्हणून चुनावी जुमला। अरे कशाचा चुनावी जुमला? आम्ही शब्दाचे पक्के होत ना। आम्हाला लोकांनी आशीर्वाद द्यावेत, पुढं 5 वर्ष वीज माफी नाही ठेवली तर पवाराच्या औलाद सांगायचं ना। त्याच्यामध्ये आणखीन काय शब्द घेऊ, काय स्टॅम्पवर लिहून देऊ, त्याची पण आपली तयारी आहे। कारण 10 वर्ष मी तुमचा अर्थसंकल्प सादर करतोय। आता शेतकऱ्यांना वीज बिल माफीचा जो GR आहे तो आम्ही ऑलरेडी काढलेला आहे। त्यामुळे आता शेतकऱ्यांना पुढचे 5 वर्ष कुठल्याही बिल भरण्याची आवश्यकता नाही। 5 वर्षानंतर पुन्हा आमचं सरकार येईल, त्यावेळेस पुन्हा आम्ही माफ करू।